अंबाजोगाई शहरातील महाराष्ट्र बँकेशेजारी असलेली निजामकालीन विहीर, ज्या विहिरीने 1972च्या दुष्काळातही अंबाजोगाईकरांची तहान भागवली, अशी कायम ज्या विहिरीत पाणी असायचं अशी विहीर एका रात्रीत चोरी गेली याचा अर्थ या ठिकाणी ही विहीर एका रात्रीत एका मोठ्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून ती बुजवली गेली व त्यावर नगर परिषदेने व्यावसायिक गाळे रातोरात बांधले. हे का व कशासाठी? ही विहीर अंबाजोगाई शहरातून चोरण्यासाठी, ही लुप्त करण्यासाठी प्रशासनाला किती आर्थिक फायदा झाला हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र या प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांचं नाव या ठिकाणी जे पाठीमागे जे आंदोलन केले जात होते त्यातून येत होतं. मात्र आम्ही याचा पाठपुरावा केला असता या ठिकाणी संजय गंभीरे यांचं नाव आम्हाला कुठेही आढळून आलं नाही. या ठिकाणी एका दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर या नगर परिषदेने करार केला असून हा करार आणि व्यावसायिक गाळे जे आहेत ते मुंदडा नामक व्यक्तीला दिले आहेत. हे मुंदडा नामक व्यक्ती नेमके आहे तरी कोण हा प्रश्न आता आम्हाला पडतोय. नेमकं जे आपण पाठीमागं पाहतोय, अशोक मोदींनी जो प्रश्न विचारला होता, LIC कॉलनीच्या पाठीमागील जे ओपन स्पेस आहे तो देखील एका मुंदडा नामक व्यक्तींना या ठिकाणी दिला होता आणि हा देखील जे आहे ते मुंदडा नामक व्यक्तीला दिला आहे. आम्हाला ते कुणाला दिला याचा हे नाही. मात्र प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी एक मुंदडा नाव येतं. मला याच कुणाचा नाव जोडायचं नाही. मात्र हे का येतं व कशासाठी? नगर परिषदेच्या जागा अनेक जागा आहेत. त्या नगर परिषदेने मुख्याधिकाऱ्यांनी त्या जागा भाडे तत्वावर द्याव्यात या प्रकरणी आमचं काही म्हणणं नाही. मात्र ज्या शासकीय दप्तरी नोंद असलेल्या विहिरी ज्या आहेत त्या अर्ध्या रात्रीत एका रात्रीत त्या गायब करायच्या आणि त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाला तरी किरायानं द्यायच्या, हे कुठला न्याय आहे हे माहिती. आमचं असं म्हणणं आहे की ही जी विहीर आहे ती चोरीस गेली आहे, ती तात्काळ सापडून द्यावी. ती तात्काळ सापडून त्या ठिकाणी त्यावर असलेले अतिक्रमण काढावे व त्या अतिक्रमण काढून ती विहीर पुन्हा एकदा अंबाजोगाईकरांसाठी पुनरुज्जीवित करावी व जे या प्रकरणी जे दोषी मुख्याधिकारी आहेत व जे दोषी ज्यांच्या नावावर करारनामा आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आम्ही बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी अंबाजोगाई शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन केल्यानंतर एक आगळं वेगळं आंदोलन या जानेवारी महिन्यातच बीड या ठिकाणी करत प्रशासनाचं लक्ष वेधत त्याच ठिकाणी उपोषणाला बसत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.